नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते। आताची बातमी आहे मालवणची। आज 21 जुलै आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज गुरुपौर्णिमा आहे। त्याचप्रमाणे व्यास पौर्णिमा सुद्धा आपण या पौर्णिमेला म्हणतो, कारण सर्वश्रेष्ठ गुरु व्यास मुनी यांची आठवण म्हणून आपण ही व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो। प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या गुरूंना वंदन करत असतात आणि म्हणून अशा गुरूंप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेचे विद्यार्थी, विशेष करून सन 1980-81 बॅचचे विद्यार्थी आणि अन्य काही माजी विद्यार्थी हे या ठिकाणी जमलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य सांगायला थोडंसं आपल्याला या ठिकाणी वाईट वाटतं की ओझर विद्या मंदिर कांदळगाव माजी विद्यार्थी यांच्या विद्यमानाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मालवण बोर्डिंग ग्राउंड नजीक गुरुवर्य कै गजानन वजे सर यांच्या घरी गुरु शिष्य भेट सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये आजी माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समावेश होता। या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री प्रशांत पारकर यांनी केली। त्यानंतर माजी विद्यार्थी श्री उमेश कोदे यांनी आपल्या गुरूंप्रती भावना काव्यरूपी एकत्रित करून आणले होते। त्याचे वाचन सौ सोनाली कोदे तळाशिलकर यांनी केले। सन्माननीय कैलासवासी गजानन वजे सर यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे। कारण अगदी जरी माझे मिस्टर असले तरी पण तुम्हा सगळ्यांचे विद्यार्थी आणि त्यांनी एक स्तुत्य उपक्रम केलेला आहे। खरं म्हणजे उणीपुरी 10 वर्ष त्यांचं म्हणजे काय म्हणू शैक्षणिक असतील त्या मानाने आम्ही सगळ्यांनी इथे जमलेले बऱ्याच पदव्या धारण केल्या, बरेच वर्ष विद्यार्थी तसेच घालवली। पण त्यांनी हा जर 10 वर्षाचा कालखंड घालवला त्यापैकी आतापर्यंत जवळजवळ 5 शिक्षकांबद्दल त्यांनी लेख लिहून त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाहिलेली आहे। गुरुवरा हृदयेश्वर खरा 16 जानेवारी 2016चा शनिवार दुनियाचा दिवस म्हणूनच उजवला। त्यात कारणही तसेच होते। ओझर विद्या मंदिर कांदळगाव मधून मार्च 1981 साली शालांत परीक्षा देऊन मठातून झालेले आम्ही सर्व विद्यार्थी तब्बल 35 वर्षानंतर आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत ओझर विद्या मंदिर मध्ये पुन्हा 10वीचा वर्ग भरविला होता। या स्नेहमेळाव्याच्या आयोजनाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती। मुंबई, पुणे, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणाहून 55 मुलांपैकी 40 पेक्षा जास्त मुले यात सहभागी झाली होती। 16 व 17 जानेवारी 2 दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून हा मेळावा आम्ही यशस्वी केला। या जन्मी तरी या मेळाव्याचे विस्मरण होणे अशक्य। मेळाव्याचे उद्घाटक म्हणून निमंत्रित केले होते आमचे लाडके विद्यार्थी प्रिय शिक्षक माजी मुख्याध्यापक कैलासवासी गजानन वजे सर।
त्या गप्पा या खऱ्या गप्पा आहेत, म्हणजे त्या विसरतात सगळे. म्हणजे आम्ही कार्यक्रम त्या अगोदर आलो होतो, सगळेजण आपले आपले विचार हे करत होते. त्यामुळे एकत्र येणं हा याच्या मागचा मूळ उद्देश आहे, आपण एकत्र येऊ. असे कार्यक्रम ज्यावेळी आपण घेणार त्यावेळी एकत्र येणार. आता भारतात म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमाला गुरुला वंदन करतो. सुरुवातीला मला एक चांगली गोष्ट सांगायची वाटते की मोदी रामप्रत यांनी हा जो अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या. कारण ही गुरु शिष्याची परंपरा फार कमी ठिकाणी आज जपलेली दिसून येते आणि त्यात ओझर विद्यामंदिरच्या या माजी विद्यार्थ्यांनी हा जो अतिशय सुच्छ आणि चांगला उपक्रम, एक संस्कार उपक्रम राबवलेला आहे. चांगलं वाटतंय. प्रत्येक गोष्टीला एखादी चांगली गोष्ट घडत असते त्याला पाठीमागे काहीतरी परंपरा असते. आपल्या भारताची एक आध्यात्मिक परंपरा म्हणजे तिथे प्राचीन काळापासून आहे आणि त्यातील गुरु शिष्य ही एक प्रतीक आहे. संस्कारयुक्त, संस्कारक्षम आणि अतिशय चांगली परंपरा या देशाने पूर्वीपासून जपलेली आहे आणि त्याचा वारसा आताची ही पिढी पुढे चालवत आहे. सांगावं वाटतं की ओझर विद्यामंदिरला पूर्वीपासून ओझर विद्यामंदिरच्या स्थापनेपासून ते शिक्षक मुख्याध्यापक लाभले ते खरोखर तज्ज्ञ, हुशार आणि कर्तबगार असे लाभलेले आहेत. मला काही आता आम्ही ज्यावेळी ओझर विद्यामंदिरला नोकरीला लागलो म्हणजे शिक्षक म्हणून ज्यावेळी रुजू झालो त्यावेळी मला एक सांगावंसं वाटतं की केळकर सरांच्या सहीने आम्हाला पत्र मिळालं हजर राहण्याचं आणि तो एक वेगळे पण तुम्हाला काहीतरी लागेल प्रयत्न करतोय. आताच आठवलं बसल्यावर, नाही तर तुम्ही म्हणाल की घराकडून काही तयारी वगैरे करून आली तसं काही नाही. चलो गुरु को शरण सब आए, चलो गुरु को शरण सब आए, मिलकर गाए ध्यान लगाए, मिलकर गाए ध्यान लगाए, चलो गुरु को शरण सब आए, चलो गुरु को शरण सब आए. गुरुदेवता गुरु परमात्मा, गुरुदेवता गुरु परमात्मा, गुरु के संगत ध्यान लगाए, गुरु के संगत ध्यान लगाए, चलो गुरु को शरण सब आए, चलो गुरु को शरण सब आए. गुरुजी माता गुरुदेवता, गुरुदेवता गुरु ही माता, गुरु ही सागर, गुरु ही छाया, गुरु ही सागर, गुरु ही छाया, चलो गुरु को शरण सब आए, चलो गुरु को शरण सब आए. धन्यवाद. नक्कीच या असं मी लिहिलं होतं. मला जरा गाडी चालवण्याचं काम म्हणजे तिच्या वेळात तसं साध्य होत नाही, पण त्यांनी वाहनाची व्यवस्था केली त्यामुळे धन्यवाद. गुरु ब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बिना भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, बिना भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु असे म्हटलेले गदिमाने. अशा या गुरुंचे महत्व अधिक आहे. आता इथे जमलेल्यांपैकी ज्यांनी ज्यांनी उल्लेख केला, कारण मी ओझर शाळेचा विद्यार्थी नाही, पण ते सगळे शिक्षक मात्र माझे गुरु समान आहे. कारण आमचे मुरवणे सर तर मला 10 दिवसाच्या एका गणित विज्ञान प्रशिक्षणाला शिक्षक म्हणून लाभले, ते तो गुरु आहे. आणि आता वजे सर तर मला ओझर
त्या दुकानात नेहमी दिसायचे, त्यामुळे सुद्धा त्यांचे संस्कृत वगैरे मी ऐकायचो. म्हणूनच न चोर हार्यम न चोर हार्यम नस्य राज्य हार्यम न भातृभाज्यम न च भारतारी वे कृते वर्धते व नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. असं वजेसरांच्या या स्मृतीला मी या संस्कृत श्लोकाने वंदन करतो. आणि असे हे ज्ञान देणारे विद्याधनम सर्वधनम प्रधानम असे सगळे ज्ञान देणारे आपले जे जे गुरु आहेत त्याला मी वंदन करतो. आणि थोडक्यातून मी सांगतो, आज एक पोस्ट केलेली आहे, जीवनी जे जे लाभले गुरु, फेसबुकवर आहे, ते जीवनी लाभले जे जे गुरु त्या सर्वांना वंदन करू, त्या सर्वांना वंदन करू. आणि इथे सांगतो मी फक्त 1980 साली आणि 2 वर्ष या शाळेवर त्यावेळेला मला विजय सरांनी खूप मदत केली. मला भूक भरपूर लागायची आणि खानावरचं जेवण जेवल्यामुळे मला भूक भरपूर लागायची. शाळेत होतं भूक लागायची, त्यांच्या डबावरून खायची. नंतर त्यांनी माझ्यासाठी घरातूनच घेऊन यायची सुरुवात केली. तर माझ्या काही शिक्षक म्हणजे शिक्षणासंबंधीची आमच्या आठवणी नाही. फक्त मी नोकरी सोडल्यानंतर मी कॉलरचा धंदा करतो आणि त्यावेळेस 2 अनुभव एक म्हणजे भिक्षुक वगैरे करत आपण असल्यामुळे धाडशी होती किंवा नाही माहिती, परंतु माझ्या दृष्टीने खूप धाडशी होती. मी एक ओझरवरची जागा घेतलेली होती आणि तिथं एकादशी करायची. आम्ही 2 जण गेलो. 2 गेल्यानंतर माझी किल्ली विसरली. त्या शेडमध्ये आता जायचं कसं, तर शेडवरती चढून आत गेलो, पत्रा काढून 2 जण आत जाऊन आम्ही एकादशी घेतली. या निमित्ताने सगळे आमचे गुरुजन, शिष्यगण, ग्रामस्थ आणि संबंधित सगळे जन या ठिकाणी उपस्थित. प्रथम मी कैलासवासी वजेसरांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अभिवादन करून माझे 2 शब्द थोडक्यात सांगतो. आणि त्याच्याही पूर्वी मिस्टर उमेश कोडे आणि मिसेस अर्चना कोडे यांनी हा जो स्तुत्य उपक्रम सुरू केलेला त्याला मी खरोखरच सलाम करते आणि गुरुचरणी याची प्रार्थना करते माझ्या गुरुंच्या चरणी आणि सगळ्या गुरुंच्या चरणी की त्यांना असं सुगंध आयुष्य, आरोग्य, आत्मसंपन्नता, ऐश्वर्य देव आणि त्याचबरोबर या कार्याला त्यांच्या अजूनही उजाळावे अशी मी प्रार्थना करते. या ठिकाणी बरेचसे माझे विद्यार्थी पण आहेत, बरोबरीचे शिक्षक आहेत. मगाशी एक मुद्दा उपस्थित झाला की हळूहळू गुरु शिष्य परंपरा लुप्त होते की का. पण मला असं वाटतं की कोणतीही संस्कृती असो त्याच्या भारतीय संस्कृती जगश्रेष्ठ मानलेलीच आहे, जगाने मानलेली आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की कितीही संशोधन लागतं, कितीही नवीन नवीन प्रयोग होईल, शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं होईल, गुरुचा महिमा अनादी कालापासून अनंत कालापर्यंत अबाधितच राहणार. प्रथम गुरु जो असतो तिथे जन्म झाल्यानंतर प्रथम आपले गुरु माता आणि ते आपल्याला बरंचसं काहीतरी शिकवतात, बरेचसे संस्कार देतात. त्याच्यानंतर आपले शाळेतले गुरु, अगदी प्राथमिक शिक्षणामधले गुरु, माध्यमिक शिक्षणामधले गुरु, पुढे कॉलेज शिक्षणामधले गुरु आणि त्याचबरोबर आपल्या सहवासात असणारे हेही आपले गुरुच असतात. त्यांच्याकडून नवीन नवीन आपण काहीतरी शिकत असतो आणि या शिक्षणाला पर्याय नाही. ऑनलाईन आपण शिकतो. हल्ली ते कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन काहीतरी प्रशिक्षण मार्गदर्शन चालू आहे, पण तिथे साधं प्रतिसादाला वाव नाही. मला आता हे येत नाही सर, मला तुम्ही सांग असं म्हणायला तिथे लगेच आपण बोलू शकत नाही आणि त्यांचा प्रतिसाद आपण घेऊ शकतो. ही एक तिथली उणीव आहे. तर अशा प्रकारे गुरुचं महत्व हे किती शब्दात सांगितलं तरी कमी पडणार. माझे गुरु, मी त्यांना वंदन करते. माझे आरपी बागवायचे गुरु सगळे आता मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोठे शिल्लक राहिले आमच्याही शाळेत. आता 1-2 माझे गुरु असतील, पण जे म्हणून होऊन गेले ते सदैव माझ्या हृदयात आहे आणि त्यांच्या प्रमाणे आम्ही मार्गक्रमण करत आहे. हे आमचं फार मोठं फळ की ज्या शाळेमध्ये आम्हाला हे गुरु लाभले, त्याने आम्हाला ते मार्गदर्शन केलं
त्या मार्गदर्शनावर आम्ही जीवनाची इमारत तर त्याही गुरूंना मी आज अभिवादन करते. आणि आज आपण मुख्यत्वे करून श्री कैलासवती वझे सर यांच्या स्मरणार्थ इथे जमलेलो आहोत. हा गुरूंचा कृतज्ञता दिन साजरा करणारा दिवस. गुरूंविषयी आपली कृतज्ञता आज आपण साजरी करतो. प्रथम जगाचे आद्य गुरु व्यास महर्षी, त्यांनी प्रथम ज्ञान सांगितलं आणि ते सगळ्या जगाने घेतलं. त्याप्रमाणे सगळं जग पुढे चाललं. व्यासोच्छिष्टम जगत सर्व असं म्हटलेलं आहे. व्यासाने ते आम्हाला दिलं, या भारतीय लोकांना दिलं, ते हळूहळू पुढे आपण नेत गेलो. आणि हीच आपली गुरु परंपरा. आपण काय गुरुचं स्थान हिंदी काळात आधी अनादी काळापासून ते अंतापर्यंत जगाच्या अबाधितच राहणार. आणि ते अबाधित राहण्यासाठी जर कोणी कार्य करणारे असतील तर हे आमचे उमेश कोदे, सौ अर्चना मॅडम आणि आमचे सगळे शिष्य. असे शिष्य असताना गुरुला कशाची भीती? असे शिष्य जेव्हा आमची आठवण करतात गुरूंची, त्यावेळी आमचं अगदी आनंदाने भरून येतं, समाधान होतं. आमचे जे शिष्य संपूर्ण जगामध्ये कुठे आपले पसरलेले आहेत, त्यांना अशी आठवण सुद्धा गुरुची येणं हे फार आमचं मोठं भाग्य असं मला वाटतं. त्याच्यानंतर दुसरा एकच छोटासा विचार मला सांगायचा आहे. कालचक्रामध्ये सगळे जाणार, कोणी गेले आहे पुढे जाणार आहोत, त्याच्या पुढे कोण जाणार. पण परमेश्वराने असंख्य मानवाला जे देणग्या दिलेल्या आहेत त्याच्यात स्मृती एक छान देणगी आहे. आठवण. मी कुठेही बसून कधीही बसून माझ्या गुरुची आठवण करू शकते. त्यासाठी गुरुला मी भेटायलाच जायला पाहिजे असंही नाही. स्मृती ही जी दिलेली आहे परमेश्वराने देणगी, ती अत्यंत अनमोल आहे असा आपला माझा विचार आहे. तुम्ही त्याच्याशी सहमत व्हा बदल होईल. तर या स्मृतीमुळे, आठवणीमुळे मी माझ्या गुरुंना वंदन करू शकतो, मनातल्या मनात शकते आणि त्यांना अभिवादन करू शकते. ही देणगी लाभली म्हणून आपण आपलं जीवन हळूहळू पुढे नेतो. मागच्या आठवणीवर आपण पुढचे दिवस काढतो. सुंदर सुंदर आठवणी मनात जपून ठेवतो आणि त्या आठवणी बरोबरच आपण पुढे चालत राहतो. तर आता या ठिकाणी वझे सरांच्या वंदनेसाठी किंवा वझे सरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. तर वझे सर आमच्या बरोबर बरेच वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर सहाय्यक शिक्षिका म्हणून काम केलं. नंतर ते आमचे मुख्याध्यापक झाले आणि याच कालावधीत त्यांनी आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं ते काय सरतो आणि तो वर्ग सुद्धा खूप आभारी. मी एकच सांगते, हा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा या दिनानिमित्त आज सर्व आपल्या आयुष्यात येणाऱ्या गुरूंना वंदन आपण करतो. गुरूंविषयी कृतज्ञता दाखवण्याचा, दर्शवण्याचा हा एक शुभ दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मानलेला आहे. महर्षी व्यास हे जगाचे आद्य गुरु. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासाने जे ज्ञान दिलं ते सर्व जगाने स्वीकारलं आणि त्यानिमित्त आपण या दिवशी गुरुवंदना करतो. तर मित्र हो, आज कैलासवासी गजानन वझे सहाय्यक शिक्षक आणि माजी मुख्याध्यापक ओझर विद्या मंदिर कांदळगाव यांच्याविषयी कृतज्ञता दिन व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे. श्री उमेश कोदे, सौ अर्चना कोदे आणि सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांचे मित्रमंडळ या सर्वांनी मिळून सुंदर प्रकारे नियोजन केलं. आपले मदतीचे हात पुढे केले आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे श्रीयुत कैलासवासी वझे यांच्या घरी पार पडला. त्यानिमित्त शाळेचे सहाय्यक शिक्षक
मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी शिक्षिका, माझे मुख्याध्यापिका आणि सर्व विद्यार्थी, माजी आणि आजी विद्यार्थी उपस्थित होते। सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपल्या शिष्यांच्या आठवणी व्यक्त केल्या आणि छान अगदी सुंदर वेळ आमचा या कार्यक्रमात गेला। अशा प्रकारचे कार्यक्रम करणारी मला वाटतं ओझर विद्या मंदिर ही पहिलीच प्रशाला आहे। अशा प्रकारचे 10 कार्यक्रम त्यांनी आयोजित केले, अत्यंत सुंदर, नियोजित आणि यशस्वी केले। त्याबद्दल मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देते। त्यानिमित्त आमचा जुना स्टाफ, जुने विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी सगळे एकत्र आले, छान सुसंवाद साधला आणि या सुसंवादातून आम्हालाही बरंचसं काही मिळालं। धन्यवाद। आज व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी सर्व ओझर विद्या मंदिर कांदळगावचे माजी विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलो व हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला। वजे सर यांच्या घरी हा कार्यक्रम झाला। यापूर्वी आम्ही दरवर्षी असाच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करतो, कुठे मागे मुरवणेबाईंच्या घरी केला होता, असे करतो। यापुढे ही प्रथा चालू ठेवावी माझी विद्यार्थ्यांनी, अशीच माझी एक त्यांना नम्र विनंती आहे। तसेच आजच्या दिनी मी वजे सर यांच्यावर मला जे अनुभव आले, मला वजे सर कसे वाटले त्याबद्दल त्यांच्या जीवनावर एक लेख लिहिला, तो आता नंतर प्रसिद्ध होईलच। आज या ठिकाणी त्या लेखाचं प्रकाशन झालं। तर या ठिकाणी आज मुरवणेबाई, आमच्या शिक्षिका मराठीच्या, मसुरेकर मॅडम बाई ओझर विद्या मंदिरच्या, कैलासवासी केळकर यांच्या पत्नी मीना केळकर या ठिकाणी होत्या, वजे सरांच्या पत्नी मंगला वजे या ठिकाणी होत्या। असा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला। जे शिक्षकांबद्दल गर्दी होते तेवढे आले या ठिकाणी। तर हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे झाला। असेच कार्यक्रम शिक्षकाविषयी आपल्या मनात जी कृतज्ञता आहे ती या ठिकाणी सर्वांनी दाखवली व आम्हावर जे त्यांनी शिक्षकांनी जे उपकार केले व जे आम्हाला त्यांनी शिक्षण दिले त्याबद्दल कुठेतरी त्यांचं ऋण फेडण्याचा हा छोटेखानी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केला। या कार्यक्रमात मला सर्वांची मोठी साथ लाभली। हायस्कूलचे किशोर नरे, तसेच आमचे सर्व हे 10वी 80-81 बॅचचे माजी विद्यार्थी मांजरेकर, पाटील, परब, तसेच या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ सुधाकर राणे म्हणू नका, या सर्वांनी, तसेच ओझर विद्या मंदिरचे विद्यमान मुख्याध्यापक व विद्यमान जे शिक्षक होते तेही उपस्थित राहिले। तर या सर्वांचे मी आभार मानतो, त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी संपला। तसेच वजे सरांनी आम्हाला या ठिकाणी आपले निवासस्थान त्यांच्या मिसेसनी दिलं, खूप सहकार्य केलं। प्रशांत पारकर या ठिकाणी आम्हाला लाभले सूत्रसंचालन, त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितच चांगला झाला असं मला वाटतं। नमस्कार। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याची परंपरा ही महान परंपरा आहे। आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशामध्ये महर्षी व्यास यांचा जन्मदिन म्हणून ही गुरुपौर्णिमा संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर साजरी केली जाते। अनेक धर्मामध्ये भारतामध्ये गुरूंना महत्त्वाचं स्थान आहे। विशेषतः हिंदू आणि बौद्ध धर्मांमध्ये, ह्या 2 धर्मांमध्ये गुरूंना फार महत्त्वाचं स्थान आहे। कारण बौद्ध धर्मामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी या दिवशी पंचवर्गीय ब्राह्मणांना धम्मदीक्षा दिलेली होती आणि त्यापासून सुद्धा त्या धर्मामध्ये ही गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। हिंदू धर्मामध्ये महर्षी व्यास यांचा जन्मदिन ही फार प्राचीन काळापासून गुरु परंपरा जपलेली आहे। असं गुरुचं महात्म्य जपण्यासाठी आणि ही परंपरा कायम पुढे सुरू राहण्यासाठी या ठिकाणी आज उमेश कोदे आणि दाम्पत्याने हा गुरु शिष्याचा महामेळावा इथे घडवून आणला। हा खरोखरच स्तुत्य असा उपक्रम आहे। त्यानिमित्ताने गुरु आणि शिष्य इथे एकत्रित येऊन गुरु
शिष्याची परंपरा तर जपलीच, परंतु आपले विचार सुद्धा या ठिकाणी मांडून हा संस्कारक्षम कार्यक्रम इथे चांगल्या प्रकारे पार पाडला। आणि मी ओझर विद्या मंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक या नात्याने या गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सहकाऱ्यांसमवेत प्रशालेच्या वतीने सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ह्या सुभाषिताप्रमाणे गुरुचा महिमा हा अगाध आहे। आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा, जगाचे गुरु व्यास यांची आज पौर्णिमा आपण साजरी करतो आणि गुरुप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आपण संपूर्ण जगामध्ये किंवा इवन भारतामध्ये हा दिवस साजरा केला जातो। विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गुरुची परंपरा, गुरु शिष्याची परंपरा किती महत्त्वाची आहे हे आपल्या संस्कृतीने दाखवून दिलेलं आहे। फार प्राचीन काळापासून म्हणजे अगदी ऋषीमुनींच्या पासून ही गुरुशिष्य परंपरा आहे ती चालू आहे। आपण पाहिलं की रामायण महाभारतामध्ये सुद्धा की सांदीपान ऋषी असू दे किंवा द्रोणाचार्यांकडे अर्जुन किंवा हे जे सगळे कौरव पांडव होते ते सुद्धा त्यांच्या घरी जाऊन अशा प्रकारची विद्या संपादन करत होते। म्हणजे ही गुरु शिष्याची परंपरा आहे ती फार प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये आहे आणि ती आधुनिक भारतामध्ये सुद्धा चालू आहे। मी अशी सर्वांना विनंती करतो की अलीकडच्या काळामध्ये जरी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपण पुढे गेलेलो असलो तरी सुद्धा गुरु आणि शिष्य यांनी हे जवळचं नातं ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये गुरु असला पाहिजे, कारण गुरुचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। याने गुरुशिवाय आपलं जीवन जे आहे ते अपूर्ण आहे असं माझं मत आहे। मी या निमित्ताने आजच्या दिवशी सर्व गुरुजनांना प्रणाम करतो आणि सर्व या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो। एवढंच बोलू शकतो। धन्यवाद। न चौर्याहार्यम न च राजहार्यम न भारतुभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धते व नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम विद्याधनम सर्वधनम प्रधानम। असे हे विद्येचे ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुजनांना आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्त वंदन वंदन वंदन। सर्वत्र आपल्या हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती गुरुपौर्णिमा हा एक उत्सव साजरा केला जातो। की याच्यावरची कारण की गुरुने जे आपल्याला ज्ञान दिलं आहे त्याची कुठेतरी परतफेड करायची, आपल्याला ज्ञान दिलं कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर त्यासाठी आजचा दिवस मानला जातो। तर बरा ज्यांनी गुरु शिष्य नातं देत असलं ते सर्वजण हा आजचा दिवस पाळतात गुरुपौर्णिमा, आणि गुरुने जे शिष्याला दिलं त्याची आठवण आज या करायची। याचा काही जास्त बोलत नाही, मला तसं अजून बोलणारे आहे तरी पण मला त्यांनी काय दिलं ते आठवणी असं सर्व एकत्र करून। यापूर्वी 5 वर्षापूर्वी मी माझे शिक्षक ज्यांनी मला मराठीची शिकवण सांगितली ते पहिल्यापासून शांताराम कदम गुरु माझे साथीचे शाळेच्या आमच्या कांदावरच्या मुख्याध्यापक खरोखर की कधी नाव त्यांचं घेतो की त्यांनी आम्हाला जे मराठी दिलं ते त्यामुळे आमची मराठी म्हणजे निर्माण केली आणि ते जोपासला मिळवलं। त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर तर म्हणजे आम्ही वजा घराने मराठी 9वी आम्हाला शिकवतो, 10वी शिकवतो। तर अशी आज त्या क्षणी आठवण येतं। तर त्या शांताराम गुरुजींच्याही जीवनावर मी लेख लिहिला होता गुरुपौर्णिमा। त्याच्यानंतर आमचे शिक्षक सदाशिव बापू राणे त्यांच्यावर सुद्धा मी गुरुपौर्णिमा लेख लिहिला। त्याच्यानंतर आमचे त्या सर्वांना वंदन करतो। कैलासपती वजे सर यांच्या स्तुतीस वंदन करतो। आजचा हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा आणि त्यानिमित्ताने उमेश पदे यांनी लिहिलेल्या लेखाचं प्रकाशन या ठिकाणी झालं। वजे सरांच्या आठवणी दाटून आल्या। आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा ओझर विद्या मंदिरचा विद्यार्थी आणि
ओझर केंद्रामध्ये शिक्षक म्हणून सुद्धा काम करतोय. तर वजे सर जेव्हा म्हणजे त्यांच्या सर्व्हिसचा शेवटचा टप्पा होता रिटायरमेंट, तेव्हा ते आम्हाला शिक्षक म्हणून लागले. परंतु त्यांचे जे किस्से आहेत ते मी अनेकांकडून ऐकत होतो. आमचे एक राणेवाडीतले ग्रामस्थ ते सुद्धा असं नाही आहेत बाळा सर, ते त्यांचे खूप गोष्टी सांगायचे की म्हणजे सर हे कसे चतुर, त्यापैकी फार थोडे गुरु म्हणजे मोरवडे मॅडम सारख्या आमच्या नशिबाने आहेत, नाहीतर बरेच जण आम्हाला सोडून गेले. त्या सर्वांची या ठिकाणी आठवण दाटून येते. तर मी पुन्हा एकदा वजे सर यांच्या स्मृतीस वंदन करतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची तर उमेश खोदे यांची, ते लेखकच आहेत, ते सिद्ध केलेलं आहे. आणि जरी ते म्हटलं की मी 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे पूर्ण करू शकलो नाही वगैरे, मला वाटतं त्यानंतर थोडंसं कुठेतरी आपण या ग्लोबलायझेशनच्या दुनियेमध्ये शिरतो आहोत आणि तिथून काही त्याच्यातून होते आहे कसं थोडीशी भीती निर्माण होत आहे. परंतु ते होणार नाही आहे असंही मला वाटतं. एक बाजू अशी आहे. यावेळी अनेक शिक्षकांनी आपापल्या शाळेतील मागील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात अर्चना कोदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून या मेळाव्याची सांगता झाली.